हा भाकरीचा पिझ्झा कसा छान तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये मी बाजरीची भाकरी वर वांग्याचा भरीत दोन्ही टाकून छानसा भाकरीचा पिझ्झा तयार केलेला आहे। बघा तुम्हाला आवडतो का? छान डिश आहे, करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। वांग्याचा भत्ता या वांग्यापासून आपण तयार करणार। वांगा वाफवून घ्यायचा आणि नंतर मग त्याचा भत्ता करायचा। ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार, पण त्यासाठी मी भाकरीचा खास पिझ्झा बनवणार आहे आणि हे पीठ आहे बाजरीचं। बाजरीचं पीठ, वांग्याचा भत्ता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि वर आपल्याला लावण्यासाठी लसणाची चटणी, शेव, मक्याचे दाणे, आलं लसणाची पेस्ट आपल्याला फोडणीला लागणार आणि जेव्हा आपण बनवणार त्यावेळेला आपल्याला वर बटर लागणार, पीठ मळण्यासाठी पाणी। तर त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद, तिखट, तिखट मसाला, धणा पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ। दाखवते वांग्याचा भत्ता कसा तयार करायचा। पहिला मी गॅस पेटवून घेतलाय, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालणार। लसूण चांगलं लालसर होऊन द्यायचं, नंतर त्याच्यात कांदा घालायचा। कांदा थोडा लालसर होऊन द्यायचा, त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा। आपण त्यात टाकणार पाव चमच हळद, 1 चमच लाल तिखट मसाला, 1 चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, चवीनुसार मीठ। चांगलं परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये वांग्याचं ग्रेव्ही टाकून घ्यायची, थोडीशी वर कोथिंबीर घालायची। 5 मिनिटं वाफेवर ठेवायचं आणि गॅस बंद करायचा। आपण भाकरीचं पीठ मळून घेतोय। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। चांगलं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। गॅस पेटवून तवा गरम करत ठेवलेला आहे। थोडंसं पाणी लावायचं। हे आता चांगली गॅसवर आपण अशी भाकरी शेकून घ्यायची। छान थोडी कडक होईल अशी शेकवायची। भाकरी तयार झाली। या भाकरी पिझ्झाला आपण बटर लावून घेतो। छान असं सगळीकडे बटर लावून घ्यायचं। बटरची टेस्ट असेल तर मुलं आवडीने खातात। थोडीशी लसणाची चटणी लावायची। त्याला आपण आंबट बटर लावलंय, लसणाची चटणी लावली। आता याला आपण वांग्याचा भत्ता याच्यात ठेवूया। लहान मुलं अशी वांग्याची भाजी खायला मागत नाही, बाजरीची भाकरी खायला मागत नाही। माझी मुलं खात नव्हती, पण मी ही पद्धत स्वीकारली। त्याच्यामुळे ही पुढे मी बघितलेली नाही, ही भाजी मी मनानेच केलेली। त्याच्यामुळे आता ही वांग्याची भाजी पण माझी मुलं आवडीने खातात आणि बाजरीची भाकरी सुद्धा आवडीने खातात, कारण ती पौष्टिक पण आहे आणि मुलांसाठी चांगली सुद्धा आहे। त्याच्यावर मक्याचे दाणे टाकले, त्याच्यावरती कांदा टाकते, त्यानंतर मी बारीक सेव त्याच्यावर टाकते। छान सजून घ्यायचं। ते बघूनच लहान मुलं आवडीने खायला लागतात, मोठ्याने सुद्धा आवडीने खाल्ला तरी चालते। थोडीशी आपण याच्यावर कोथिंबीर घालूया। आपल्याला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चीज सुद्धा घालू शकता, चीज घातल्याने छान वाटतं।